श्री गुरुचरित्र अध्याय 4 दत्तजन्म. सिद्ध नामधारकास म्हणाला, कारण परत्वे देवांचे जे अवतार होतात ते कधी प्रकट तर कधी गुप्त स्वरूपाचे असतात. ज्ञानी लोकांना ते बरोबर ओळखता येतात. श्री गुरु दत्तात्रय म्हणजे गुरुपरंपरेचे मूळ पीठ. त्यांच्या अवताराची कथा विलक्षण आहे. अत्री ऋषी हे ब्रह्मदेवाच्या 7 मानसपुत्रांपैकी एक होत. त्यांची पत्नी अनसूया महान पतिव्रता होती. आपल्या पुण्यप्रभावाने ती स्वर्गाची स्वामिनी होते की काय म्हणून इंद्र चिंतेत होता. त्याने ब्रह्मा, विष्णू व महेश यांना आपले घराणे सांगितले. तेव्हा अनसूयेच्या पतिव्रत्याची परीक्षा पाहण्यासाठी हे तिन्ही देव अत्री आश्रमात नसताना ब्राह्मण भिक्षुकाच्या रूपाने आश्रमद्वारी गेले. त्यांनी अनसूयेला भोजन देण्यास सांगितले. तिने पाट व ताटे मांडली. तिघे स्थानापन्न झाले व म्हणाले, हे सती, आम्ही तुझ्या सौंदर्याची कीर्ती ऐकून येथे आलो आहोत. तू विवस्त्र होऊन वाढणार असशील तरच आम्ही जेवतो, अन्यथा उपोषित निघून जातो. अनसूयेला मोठा प्रश्न पडला. हे अतिथी रूपाने आपली परीक्षा पाहण्यासाठी आलेले श्रेष्ठ महात्मा आहेत हे तिने ओळखले. त्यांना होकार देऊन ती स्वयंपाकघरात गेली. तिने विवस्त्र होऊन पक्वानांची पात्रे उचलली व माझ्या पतीची तपश्चर्या श्रेष्ठ असेल तर हे तिन्ही अतिथी बालके होतील असे म्हणून बाहेर आली तर काय आश्चर्य, त्या साध्वीच्या संकल्पाने त्या भिक्षुकांचे लहान बालकांत रूपांतर झालेले दिसले. तिने वस्त्रे नेसून भुकेने व्याकुळ झालेल्या त्या बालकांना स्तन्य पाजले. तेवढ्यात अत्री आले. अनसूयेने त्यांना सर्व प्रकार सांगितला. तेव्हा तिन्ही देव आपली बालरूपे तशीच ठेवून प्रकट झाली. अत्रींनी त्यांना माझे पुत्र म्हणून राहा अशी विनंती केली. ते मान्य करून देव स्वस्थानी गेले. अत्रींनी त्या बालकांचे नावे चंद्र, दत्त व दुर्वास अशी ठेवली. कालांतराने चंद्र तारका मंडलात तर दुर्वास तपश्चर्येसाठी निघून गेले. जाण्यापूर्वी त्यांनी आपले दिव्य अंश दत्ताच्या ठाई स्थापन केले. म्हणून दत्त विष्णूचा अवतार असूनही त्रयमूर्ती दत्तात्रय म्हणून प्रख्यात झाला.